हॅलो पुणे सडी दाखल झालाय तो विशाल सगळे ज्याने पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगला खेळ केला होता तोच विशाल पुन्हा एकदा सज्ज झाला साई सध्या बाग संघासोबत खेळण्यासाठी सेमीफायनल नक्कीचा एका अनुभवी नाव आहे म्हणजेच गुहागरच्या कबड्डीमधील मोठं नाव आहे विठलाई देवी अडूल संघ ज्याने खूप वर्ष कबड्डीसाठी खूप मेहनत घेतलेलं मंडळ म्हणून विठलाई देवी क्रीडा मंडळ अडूलचं नाव आपल्या गुहागरमध्ये घेतलं जातं त्याचा संघ आज पुन्हा एकदा खूप वर्षानंतर सेमीफायनलच्या सामन्यामध्ये खेळताना दिसतोय म्हणजे आपल्याच गावामध्ये आपल्याच अडूल गावामध्ये समोर संघ गुहागर मधील बलांड्य तो मध्येच श्राई सध्या बाग संघ जो बाग संघ ज्यावेळेला विठलाई देवी अडूल थोडा आवाज कमी करायचा साऊंड ज्यावेळेला विठलाई देवी अडूल क्रीडा मंडळाने स्पर्धा आयोजित केली होती त्यावेळेला बाग संघाने विजेतेपद पटकावलेला होता तो संघ आज विठलाई देवी संघासोबत सेमीफायनल मध्ये खेळतो अडूल गावामध्ये नक्कीच दुसरी सेमीफायनल असणारा तृप्तीनगर अडूल आणि फ्रेंड्स सेकंड कालचा आपण यांच्यामध्ये पुन्हा चढाईसाठी दाखल झाला दोघांचा अनिकेत संत चढाई अनिकेतच्या माध्यमातून आपण पाहतो नक्की चांगली कबड्डी खेळली जाते तिसऱ्या चढीचा आवाज स्वीकारला ते म्हणजेच सूरज बाकरने पाहूया 7चा डिफेन्स असणार 2-1-2-2 मध्ये चढाई सूरज बाकरच्या माध्यमातून आपण पाहतोय निकाल दिशेजवळ पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला होता पाहूया 1+1 2 पॉइंट श्राईचा दाबात सूरज बाकर आपल्या संघाला मिळवून देतो गुणाचं खातं कोणतं केलंय तेव्हा दोन गुणांनी आणि चढीच्या सडीसंचार सिद्धेश सोलकर आपण पाहतो उजव्या कोपऱ्यामध्ये कोलसाठी करण्याचा प्रयत्न असणार का सिद्धेशच्या माध्यमातून आपण गायचा निश्चितच एक चांगला सडीकर म्हणून ज्याची ओळख आहे तो सिद्धेश आपण पाहतो तिसऱ्या चढीचा आव्हान होतं आणि त्याने प्रयत्न केला शुभम बाकरला जिंकण्याचा त्यामध्ये यशस्वी झाला गोल मिळाला थोडंच भेटला या दिवसाला नक्कीच सामना सुरुवातीच्या मिनिटामध्ये बंद स्थितीमध्ये आपण पाहतोय 2-1 अशी गुण संख्या एका गुणावरती विठलाई देवी अडूल संघ 2 गुणावरती मिळतोय पुण्याचा श्राई सदा भाग संघ आपण पाहतोय पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्यामध्ये गोलवर चढी खेळण्याचा प्रयत्न सूरज बाकरच्या माध्यमातून आपण पाहतोय पियुष याचा समावेश केला सेमीफायनलच्या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये पियुष खेळताना आपण पाहतोय सूरज परततोय त्याला प्रतिकसाठी करतोय तो म्हणजेचा कनबळी खेळाडू ज्याने खूप मेहनत घेतली या विठलाई देवी अडूल कबड्डीसाठी नक्कीच ज्यांची स्पर्धा असेल किंवा इतर गावामध्ये संघ खेळण्यासाठी घेऊन जाणं असेल मंडळासाठी खूप मेहनत घेणारा खेळाडू त्याचा संदेश सगळे आपण पाहतोय संदेश विशाल सिद्धेश अनिकेता सुवेक आणि त्यांचे इतर 2 साथीदार आपण पाहतो नक्कीच त्यांच्या सगळ्यांनी एक चांगली कबड्डी या गुहागरमध्ये आपण खेळताना प्रयत्न केला होता संदेश जगण्याने चौडा काढण्याचा मात्र अयशस्वी ठरतोय तो संदेश आणि गुण मिळतोय साई सदा बाग संघाला पहिली सेमीफायनल आपण पाहतो मित्रांनो ते म्हणजे साई सदा बाग आणि विठलाई अडूल यांच्यामध्ये पुन्हा एकदा कुलचणी करण्याचा प्रयत्न अनिकेतच्या माध्यमातून आपण पाहतोय 7चा डिफेन्स श्राई सध्या बाग संघाचा बोनस ऑन अनिकेत गोताडसाठी आपण पाहतो अनिकेत पळतो आणि त्याला प्रतिबंध चढी करतो पुन्हा एकदा सूरज बाकर पुन्हा एकदा सिद्धेश सोलकर तिसऱ्या चढीचा आवाज स्वीकारला सिद्धेशने पाहूया उच्च कोपऱ्यामध्ये सिद्धेश सोलकर कोणत्या तंत्राचा उपयोग करतो पाहिजे आपल्या चढीमध्ये सिद्धेश आपण पाहतो
चांगला प्रयत्न केला होता मात्र गुण मिळतोय साईसंदा बागसरला चांगलं मध्यरक्षण आपण पाहतोय साईसंदा बागसरच्या माध्यमातून ऋषभ आणि साईल गुण मिळतोय बागसरला 4 गुणावरती बागसरला 1 गुणावरती विंडदेवी अरुण संघ आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज झालाय चढीसाठी तो मध्येचा सौरभ बागकर 4चा डिफेन्स असणार सौरभ साठी गुवाहाटी तालुक्यामध्ये ही तिसरीचा या उस्मानाबाद कबड्डी स्पर्धा वाहतोय 21चा विजेतेपद साईसंदा बाग संघाकडे 1 वेळचं विजेतेपद सिद्धेश्वर प्रतिष्ठान वेदूर संघाकडे 1 वेळचं उपविजेतेपद पेपराती वंचा बाग संघाकडे 1 वेळचं विजेतेपद तिसरी चढी सूरज बागकर 4च्या डिफेन्स मध्ये आणि सूरज बागकरला पकड यशस्वी झाले आणि झाला विशाल सध्या झालं चढीसाठी विशाल सगळे आपण पाहतोय नक्कीच 4-2 अशी गुणसंख्या असताना विशालने स्वतः आव्हान स्वीकारले चढीचं विशाल करतो त्याला प्रतिकडे आपण पाहतो ते म्हणजे पियुष सुंदरच्या माध्यमातून 5च्या डिफेन्स मध्ये पियुष 2 मध्ये चढी पियुष शेखरच्या माध्यमातून गुड मिळतोय साईसंदा बाग सगळा अनिकेतला पकड यशस्वी झाले 5-2 अशी गुणसंख्या आपण बघतोय पहिला सेमी फायनलचा सामना निश्चित एका चांगल्या स्थितीमध्ये चांगली आघाडी घेतली सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये 3 गुणांनी आघाडी होती दिसतोय साईसंदा बाग सगळा पुन्हा एकदा पकड करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय चांगलं कामकाज करण्याचा प्रयत्न पाहूया सध्या झगडे असेल विशाल झगडे असेल यांना जबाबदारी स्वीकारावी लागेल नवोदित खेळाडूंना साथ द्यावी लागेल आणि त्यांच्याकडून चांगला खेळ करून घ्यावा लागेल तरच नक्कीच कामकाज होऊ शकते ते विठलाई देवी अरुण संघाचा शांता निश्चित आहे ते विठलाई अरुण संघाचे पुन्हा एकदा चढीसाठी दाखल झाला तो म्हणजेचा विशाल सगळे आपण पाहतो उजव्या मित्रामध्ये विशाल आव्हान असणार म्हणजे ऋषभ बागकरचं शुभम बागकर संकेत साफेलकर यांचं आव्हान परंतु विशाल त्याला प्रतिकूल चढी करतो पुन्हा एकदा सूरज बागकर यशस्वी चढीकर साईसंदा बाग संघाचा आपण पाहतो नक्कीच सामना पाहतो या स्पर्धेचा पहिला सेमी फायनल विठलाई अरुण आणि साईसंदा बाग यांच्यामध्ये सूरजच्या माध्यमातून चढी 5च्या डिफेन्स मध्ये संकेत चढी आपण पाहतो सूरजच्या बागकर मॅन फ्रॉम साईसंदा बाग पाचवी जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा चांगला खेळ या साईसंदा बाग संघाने केला होता पुन्हा एकदा चढीसाठी सज्ज झाला विशाल झगडे आपण पाहतो 6चा डिफेन्स बोनस ऑन असणार विशाल झगडीसाठी कशी वेळी चढी होणार विशालच्या माध्यमातून पाहूया आव्हान असणार शिवम बागकर ऋषभचा विशाल बनवतो त्याला प्रतिबंध करतो तुमचा पियुष शिल्डनकर आपण पाहतो 5च्या डिफेन्स मध्ये पियुष संधी दिली जाते नक्कीच बोनस ऑफ असणार माझा एक चांगला चढाईकर चपळ चढाईकर म्हणून देखील ओळख आहे तो म्हणजे पियुष शिल्डनकर आपण पाहतो उच्च कोपऱ्यामध्ये पियुषची चढाई पियुष बनवतो त्याला प्रतिबंध करतो विशाल झगडे चढीसाठी विशाल झगडे आपण बघतोय 6च्या डिफेन्स मध्ये विशाल बघूया डाव्या कोपऱ्यामध्ये आव्हान असणार शुभम बागकरचं एक मोठं आव्हान
यशस्वी पकड होते कोण होतो सकाळी सध्या 5 संघाला 6 तिसरी साडी सूरज बाकर आवाज स्वीकार करा 2 गुण मिळते 8-3 अशी गुण संख्या 8 गुण बाद संघ 3 गुण अडून संघ स्थानिक तृप्तीनगर अडून संघ लढत देणार तो फ्रेंड सर्कल कालचा बाद संघ समोर निश्चित पहिली सेमी फायनल आपण या ठिकाणी बघतोय ते म्हणजेच स्थानिक विटलाई अडून आणि श्रेयसदाबाद यांच्यामध्ये पुन्हा एकदा तुला चढवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय चढीकडचे बोटर सिंगल पॉईंट मिळतोय श्रेयसदाबाद संघाला नक्कीच पहिली सेमी फायनल आपण पाहतोय दोन संघामध्ये नक्कीच गोवागड मधील अनुभवी नाव वेडलाई देवी हडून संघ 9-3 अशा गुणसंख्येवरती सामना पाहतोय निश्चित एक मात्र खेळाडू अडून संघ 4 गुणावरती अडून संघ 12 गुणावरती बाद संघ 12-4 अशी गुणसंख्या पहिली आपण पाहतोय निश्चितच पहिली सेमीफायनल चालू आहे याच्या दुसरी सेमीफायनल असणार ते म्हणजेच ट्रेड सेकंड खालचा पाठ आणि तृप्तीनगर अडून यांच्यामध्ये या ठिकाणी रस्त्याच्या साईडला जी सेफ्टी रेलिंग लावलेली आहे त्याला कोणीही पकडून उभं राहू नये पुणे का सौरपात्रची चढी आपण पाहतोय 7 मध्ये 2-2 मध्ये चढी आपण पाहतोय सौरभ निघाली सौरभच्या माध्यमातून एक चांगला खेळ सौरभ सूरज असे त्याच्या इतर साथीदारांनी केला पुन्हा अनिकेत गोटा चढीसाठी दाखल होतोय चांगला प्रयत्न केला त्यामध्ये यशस्वी झाला 1 गुण मिळतोय भेटले अडून संघाला आपण पाहतोय नक्कीच 5-12 अशी गुणसंख्या आपण पाहतोय पुन्हा एकदा सूरज बाकर जोडी जातोय चालू लढत या स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा थरार श्रेष्ठता बाद आणि याच गावातील संघ आपण पाहतोय विटलाई देवी अडूर थोडासा बॅकफुटला आहे विटलाई देवी अडूर वर्चस्व पाहायला मिळतोय श्रेष्ठता बाद संघाचं आणि त्यानंतर पहिल्या हाफ मधील दुसऱ्या हाफ मधील पहिली चढाई ऑन केली जाते त्याला प्रत्युत्तर दाखल द पोस्टर बॉय श्रेष्ठता बाद संघाकडून सूरज बाकर सातच्या फुल हाऊस जम्मू मध्ये चढाई सजवली जाईल पाहायचंय या चढाईमध्ये कशा प्रकारे आक्रमकता सत्य चढाई पाहायला मिळते श्रेष्ठता बाद संघाकडून नक्कीच फुल हाऊस जम्मू या स्पर्धेसाठी श्रेष्ठता बाद संघाकडून संकेत जाफरकर लेफ्ट कॉर्नर लेफ्ट इन सुरेश बाकर लेफ्ट कॉर्नर साहिल पाहायला मिळतोय राईटर शुभम आणि त्याच्या साथीला जोडीदार सौरभ बाकर थर्ड राईट स्पेशालिस्ट चढाई मानपट्टी आपण या चढाई करायला पाहतोय विटलाई देवी अडूर संघाकडून
प्रत्युत्तर दाखल तिसरी चढाई टू ऑर डाय करूया मोरसची स्थिती 6च्या डिफेन्स मध्ये बोनस स्कोर प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातोय 12 नंबरचे सिक्युरिटार सिद्धेश सोलकरच्या माध्यमातून चांगली चढाई आक्रमकता या चढाईमध्ये नक्कीच पाहायला मिळते त्यानंतर अँकर होल्ड करण्याचा प्रयत्न संकेत चापेकर ज्यावेळेस चढाई करणं बोनस कोणाची नक्कीच प्राप्त तिसरी चढाई बोनस स्कोर प्राप्त केलाय परंतु संकेत चापेकर चांगला पकड पाहायला मिळतोय तिसऱ्या चढाईचा आभार ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न सूरज पाकर द पोस्टर बॉय पुन्हा एकदा चांगले स्टेप रूट झालंय पाहायचंय मिडलेन पार केली जाईल का परंतु जर्सी क्रमांक 13 संदेश चंद्रकांत झगडे आधार स्तंभ ज्या चौडा पकडसाठी ज्याची ख्याती आहे अनेक मैदानं गाजवले चौडा पकडवरती आपल्या संघाला विजय संपादन करण्यात यश मिळवून दिले असा संदेश सगळे याच्या माध्यमातून चांगली कामगिरी प्रत्युत्तर दाखल विशाल सगळे जर्सी क्रमांक 14 ऋषभ सकर्व आव्हान त्याच्या साथीला शुभम बाकर राईट कॉर्नर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल पियुष शिरसरकर जर्सी क्रमांक 10 लेफ्ट कॉर्नर मध्ये टमी बोनस आपल्याला पाहायला मिळतोय 7चा पूल हाऊस चमू आहे आणि या चमू मध्ये वेगवान चढाई करण्याचं प्रमाण प्रयत्न पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 777 777 परतोय प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा 10 नंबरचे जर्सी परिधान केलेला ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न फसलाय साहिल याचा प्रयत्न फसलाय एकच गुणाची कमाई विटलाय अडूर संघासाठी ऋषभचा प्रयत्न फसतोय एका गुणाची कमाई ऍडव्हान्स टॅकल होल्ड करणं गरजेचं होतं आणि ते होल्ड करण्यामध्ये थोडस फसलाय सहिष्णुता पाक संघ सेमीफायनलचा पहिला थरार आपण पाहतोय विटलाय अडूर आणि सहिष्णुता पाक या दोन संघांमध्ये आणि यानंतर होणारा सामना तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर आणि फ्रेंड सर्कल गुहागर खालचा पाठ दोन्ही संघ व्यवस्थापक आपण आपले संघ तयार ठेवायचे आहेत नंबर अनिकेत सगळे टॅकल करण्याचा प्रयत्न चांगले टीम कॉम्बिनेशन पाहायला मिळते सहिष्णुता बाग संघ मराठी संघ आहे अनेक विजेतेपद आपल्या नावावर कोरले गुहागर तालुक्यातील मराठी संघ म्हणून या संघाकडे देखील पाहिलं जातं सहिष्णुता बाग संघ आणि आता मात्र पुरेपूर तयारीत उतरलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये श्री मंड्या मारुती क्रीडा मंडळ अडूर भाटलेवाडी ही स्पर्धा आपण पाहतोय एक चांगला आयोजन नियोजन याची देही याची डोळा आपण पाहतोय नक्कीच बाग संघाची सपोर्टर देखील तितक्याच जोशामध्ये आपल्या संघाला सपोर्ट करताना पाहायला मिळतील आपल्या गावामध्ये स्पर्धा खेळत असताना विटलाय अडूर संघाचे देखील सपोर्टर तितक्या ताकदीने आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आपण पाहताय बंड्या मारुती क्रीडा मंडळ अडूर आयोजित वन नाईट दोन गुणाची कमाई चांगला कमबॅक विटलाय अडूर संघाकडून पंधरा मिनिटाच्या कालावधीची ही लढत 15-5-15 आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण खेळ पाहतोय आतापर्यंत 10 गुण विटलाय अडूर संघ तर 15 गुण सहिष्णुता पाक संघ 5 गुणांची महत्वपूर्ण आघाडी आतापर्यंत सहिष्णुता पाक संघाकडे आपल्याला पाहायला मिळते परंतु कबड्डी आहे आणि या कबड्डीच्या खेळामध्ये आपली क्षेत्रविहीर आता मात्र रात्रीचा कालावधी आहे आणि या रात्रीच्या कालावधीमध्ये कशा प्रकारे गेम प्लॅन पोहोचवला गेलाय सहिष्णुता पाक संघासाठी तिसऱ्या चढाईचा भाग डू ऑर डाय स्पेशलिस्ट चॅनल गुहागर प्रो कबड्डी लीग मध्ये डू ऑर डाय स्पेशलिस्टचा हा किताब आपल्या नावावरती कोरला तो सौरभ पाकर आपल्याला
रेडिंग मार्फत पाहायला मिळतोय. त्याला ठेकर घेण्याचा प्रयत्न यशस्वी टॅकल पुन्हा एकदा संदेश ठगरेच्या माध्यमातून कोर्टच्या बाहेर पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 2 सौरभ बाकर प्रति हल्ला चढवण्यासाठी जर्सी क्रमांक 10 आपली निदान रेषा पार करून आपल्या कोर्टवरती परतलाय. प्रत्युत्तर सूरज बाकर. नक्कीच आपण पाहतोय सूरज बाकर जर्सी क्रमांक 7 अनेक स्पर्धांमध्ये लीडिंग डिफेन्स एक चांगली कामगिरी करून पराभवावरती मात करण्याचा विक्रम गाजवलाय. जर्सी क्रमांक 7 ने कबड्डी असेल क्रिकेट असेल सहिष्णुता बाग संघाचा आधारस्तंभ राहिलाय. याच त्याला आपण पोस्टर बॉय म्हणून ही उपमा देखील दिलेली आहे. आणि तिसऱ्या चढाईचा अपवाद पाहायचा आहे. अनिकेत सगळे याच्यावरती महत्वपूर्ण जबाबदारी डबल 5 होल्ड मध्ये गेल्यानंतर चांगली सांघिक कामगिरी पाहायला मिळते. 1+1 2 पॉइंट सुपर टॅकलची कमाल सहिष्णुता बाग संघाकडून पाहायला मिळेल. 2 गुणांची महत्वपूर्ण कमाई. 2 वर डायरेक्ट होती. गुण घेणं बंधनकारक. तो गुण प्राप्त करण्यासाठी 3 डिफेन्स मध्ये खोलवर चढ करण्याचा प्रयत्न चांगला प्रयत्न होता. तो प्रयत्न मोडीत करण्याचं काम सूरज बाकरने केलं. आपण या सूचनेकडे लक्ष द्या. फ्रेंड सर्कल खालचा पाय उभागर आणि तृप्तीनगर अडूर दोन्ही संघ खेळण्याच्या दृष्टीने तिसरा व अंतिम पुकार. चालू सामन्याची शेवटी 5 मिनिटं घोषित केली जात आहेत. 11 गुण बिटलाई देवी अडूर तर 17 गुण सहिष्णुता बाग. अंतिम 5 मिनिटांच्या कालावधीमध्ये आपण हा सामना पाहतोय. करण्याचा प्रयत्न शुभम बाकरचा फसलाय. 1 गुणाची कमाई बिटलाई अडूर संघासाठी. तिसऱ्या चढाईचा आव्हान. ही चढाई महत्वपूर्ण ठरणार आहे. या ठिकाणी केलेला टॅकल पुन्हा एकदा सामन्यामध्ये पलटवार करताना तर स्तंभ संदेश याची चुकी पाहायला मिळते. 1 गुणाची कमाई. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 12 सितेश सोलकर टॅकल करण्याचा यशस्वी प्रयत्न पाहायला मिळतोय. अंतिम 4 मिनिटांचा कालावधी. तृप्तीनगर अडूर फ्रेंड सर्कल खालचा पाठ. आपण सज्ज व्हायचंय. अंतिम 4 मिनिटांमध्ये आपण हा सामना पाहतोय. 19 गुणांवरती सहिष्णुता बाग संघ आहे तर 12 गुणांवरती विटलाई देवी अडूर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कशा प्रकारे बोललो तरी खेळणाऱ्या खेळाडूला ती परिस्थिती माहिती असते. चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटे जाहीर केली जात आहेत. अंतिम 3 मिनिटांमध्ये रेडिंग मध्ये कमाल करावी लागेल विटलाई देवी अडूर संघाला. ती कमाल करण्यासाठी पुन्हा एकदा चढाईदार सज्ज होता. त्याला रोखण्याचं काम संकेत चाफेरकर यशस्वी प्रकार. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय सहिष्णुता बाग संघ. तो विजयी रथ रोखण्याचं काम केलं जाईल का पाहायचंय विटलाई देवी अडूर संघाकडून. संदेश सगळे यांचं ते ऍडव्हान्स टॅकल आक्रमकता थोडीशी महागात पडते आपल्या संघासाठी. त्यानंतर पलटवार केला जाईल का पाहायचंय. विशाल दोन्ही विशाल सगळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर्सी क्रमांक 14 आणि जर्सी क्रमांक 4 लास्ट 2 मिनिट्स. अंतिम 2 मिनिटांचा कालावधी हा सामना संपण्यासाठी. तिसऱ्या चढाईचा आव्हान पियुष आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 777 डबल थाईस मध्ये डाइव्ह करण्याचा प्रयत्न चांगला प्रयत्न पाहायला मिळतो विशाल सगळ्याच्या माध्यमातून. तिसरा व अंतिम पुकार तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर फ्रेंड सर्कल क्रीडा मंडळ गुहागर सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यासाठी तिसरा व अंतिम पुकार.
लेफ्ट कॉर्नर टीप मध्ये खूप रक्षकाला टिपण्यामध्ये यश आलंय. एक क्रमांकाची कमाई विटला याडूर संघासाठी. नक्कीच सूरज पाकरला आपण पाहतोच नाही. मानकोटी आणि मोठमोठ्या मॅचचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. चालू सामन्याचा शेवटचा मिनिट. अंतिम मिनिटाचा कालावधी. गेम स्लो डाऊन करण्याचा प्रयत्न. चढसाठी आपल्याला पाहायला मिळेल. दुःखी मारण्याचा प्रयत्न. परंतु तितक्या ताकदीचा डिफेंडर ऋषभ आपल्याला पाहायला मिळतोय. टाइमआउट दुसऱ्या हाफ मधील संपलेले आहेत. तर दुसऱ्या साइडला विठला याडूर संघ आपण पाहतोय एकच टाइमआउट घेतलेला आहे. अंतिम मिनिटामध्ये ही सामना आपण पाहतोय. माफी मागितली जाते सूरज पाकरच्या माध्यमातून.